नमस्कार. आज आपण अशा एका विषयाविषयी बोलणार आहोत की जो काहींचा आवडता, काहींचा नावडता, काहींना सोपा वाटणारा, काहींना अवघड वाटणारा. काही मतं जरी असली तरी सर्वांचं एका बाबतीत एकमत आहे की हा विषय आपल्याला पाहिजे आणि अत्यंत महत्वाचा आहे. याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही. कुठला असा विषय? तो विषय म्हणजे गणित. सर्वसाधारणपणे विचार जरा केला झाला तर सूक्ष्म दृष्टीने पाहता प्रत्येक किंवा अनेक शास्त्रांच्या मुळाशी एक विषय आपल्याला दिसतो आणि तो म्हणजे गणित. या गणिताविषयी बोलायचं झालं ना तर खूप प्राचीन काळांपासून याचा विचार केलेला आहे. अनेक भारतीय आणि परदेशीय अशा गणितज्ञांनी आपल्या संशोधनाने हा विषय अतिशय विकसित केलेला आहे. अनेक नवीन नवीन प्रकारचे आयाम या गणितामध्ये त्यांनी आपल्या संशोधनामुळे निर्माण केलेले आहेत. अगदी न्यूटन असेल, आइन्स्टाईन असेल, पॉइनकेअर असेल, फर्मा असेल, अनेक प्रकारचे परदेशी गणिती, त्याच्याप्रमाणे भारतातले गणित आपल्याला माहितीच आहेत. आणि भास्कराचार्य, वराहमिहिर, आर्यभट्ट वगैरे वगैरे अशा अनेक प्राचीन आणि अर्वाचीन गणितज्ञांनी हा विषय खूप चांगल्या प्रकारे विकसित केलेला आहे. भारत आणि गणित यांचा संबंध तर अद्वितीय असा आहे. अगदी प्राचीन काळापासून म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद वगैरे, चतुर्वेद, उपनिषद, निरनिराळे पौराणिक ग्रंथ या सर्वांच्या मधून अंकज्ञान आणि विविध प्रकारची सूत्र आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर आपण जर शूल्व सूत्र घेतली तर कात्यायन, आपस्तंभ आणि बौधायन अति प्राचीन असे ग्रंथ. या ग्रंथांमध्ये देखील भौमितिक आकृत्यांशी संबंधित अनेक विषय सूत्ररूपाने मांडलेले दिसतात. अगदी नंतरच्या काळामध्ये विचार केला तर आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, वराहमिहिर आणि अनेक नामवंत गणितज्ञांनी अनेक ग्रंथरचना केल्या. या प्रत्येकाच्या ग्रंथरचना ज्या आहेत ना त्या काही एका विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ आर्यभट्ट घेतला ना की तो खगोलशास्त्रीय दृष्टीने अतिशय महत्वाचा असा ग्रंथ. भास्कराचार्य हे तर सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी गेय म्हणजे ज्याला गाता येईल, म्हणता येतील अशा सुंदर श्लोकबद्ध पद्धतीने गणिती सूत्र आणि अनेक चांगल्या चांगल्या प्रकारची मनोहारी गणिताची रचलेली आहेत. भास्कराचार्यांचे एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या ग्रंथांची त्याच काळामध्ये सुमारे 7हून अधिक भाषांमध्ये, परकीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आपल्याला आढळतात. ब्रह्मगुप्त, वराहमिहिर, काय काय नावं घ्यावीत आपण. वराहमिहिरांचं संशोधन आपल्याला माहिती आहे की पाण्याचा शोध घेण्यासाठी गणिताचा वापर कसा करता येतो हे वराहमिहिरांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. हे प्राचीन म्हणण्यापेक्षा काही 100 वर्षापूर्वी होऊन गेलेले गणिती आपण पाहिले, आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतर खूप मोठी यादी आहे हे मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो. आणि अगदी जर समजा नजीकच्या काळात बघायचं म्हटलं तर हरिश्चंद्र, श्रीराम अभ्यंकर, कैलासवासी दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर इत्यादी अनेक असे नामवंत गणिती या देशामध्ये होऊन गेले. अनेक लोकांनी ते पाहिलेले आहे. द्रुत गणिती असा जर विचार केला, शीघ्र गणिती, तर एक नाव आपल्यासमोर येतं आणि ते म्हणजे शकुंतला देवीचं. वैदिक गणित हा विषय तर सगळ्यांना आपल्याला माहिती असेल. गोवर्धन पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज यांनी एक पुस्तक लिहिलेले वैदिक मॅथमॅटिक्स. ते तर इतकं सुप्रसिद्ध आहे म्हणजे कोणाकोणाची नावं घ्यावी असा एक प्रश्न पडतो. आपण सर्वांनी एक गोष्ट जरूर बघा की या गणिताच्या विकासामध्ये भारतीय गणितज्ञांचं योगदान नक्की काय आहे आणि किती आहे. मग आपल्या असं लक्षात येईल की अरे बापरे, भारत आणि गणित यांचा संबंध अत्यंत प्राचीन काळापासून आहे आणि तो अतिशय मूलभूत अशा गोष्टींची निगडीत आहे. आता भास्कराचार्य, वराहमिहिर, आर्यभट्ट अनेक गोष्टी आपण बोलतो, आपण काय बघितलेलं नाही. परंतु ज्यांना लोकांनी बघितलं, प्रत्यक्ष अनुभवलं अशी एक गणिती नुकताच होऊन गेला काही 100-150 वर्षापूर्वी आणि त्या गणितज्ञाचं नाव आहे श्रीनिवास रामानुजन. आपल्या स्वतःच्या प्रतिभेने ज्यांनी गणित क्षेत्रामध्ये अद्वितीय काम केलं
असा गणिती, प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणारा असा हा गणिती आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि त्या गणितज्ञाचं जीवनचरित्र आपण थोडक्यात आज पाहणार आहोत. रामानुजनच्या विषयी बोलायचं म्हटलं तर रामानुजन म्हणजे काही नुसता झटपट आकडेमोड करणारा वगैरे अशी व्यक्ती नव्हती. तर रामानुजननी स्वतःच्या प्रज्ञेने शेकडो नव्हे हजारो गणितिक परिणाम पुढे ठेवले. पुढे कित्येक शतके गणितज्ञांना पुरून उरेल एवढी गणिताची सामग्री ठेवून गेलेला असा तो अत्यंत अल्पायू म्हणजे 32 वर्ष 4 महिने 4 दिवस एवढं आयुष्य होत्या माणसाचं. आणि तेवढ्या आयुष्यामध्ये ज्याच्या नावावरती 3900 गणितिक परिणामांची नोंद आहे आणि त्याच्यातले 400हून अधिक परिणाम आज सुद्धा गणितज्ञांना सुटलेले नाहीत, असा हा गणिती प्रत्येकाचा विषय अभिमानाचा असला पाहिजे. भारतीयांचा अभिमानाचा विषय असला पाहिजे. जगातील सर्व लोक याविषयी बोलताना सर रामानुजन असं म्हणतात. परंतु एकच देश आहे की ज्या देशामधले लोक या व्यक्तीचा उल्लेख करताना अरे आमचा रामानुजन असं म्हणतात आणि तो देश म्हणजे भारत देश. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अशा या श्रीनिवास रामानुजनच्या जीवनचरित्राची अत्यंत थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. 2 गोष्टी पडतात. त्याचं जीवन कसं होतं, तो कुठं राहत होता, काय करत होता, शिक्षण हा एक भाग, आणि त्यांनी काय गणिती कार्य केलं. मला वाटतं त्या 2 पैलूंचा अभ्यास आपण प्रत्येकाने करावा. कुठे झाला जन्म रामानुजनचा? तर रामानुजनचा जन्म हा एरोड म्हणजे सध्याच्या तामिळनाडू राज्यामधल्या मध्ये त्याचा जन्म झाला. 22 डिसेंबर 1887 हे त्याचं स्थान, ही त्याची तारीख, जन्मतारीख. आता लहानपणापासूनच रामानुजन हा अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता, सरस्वतीचं वरदान हा एक भाग झाला. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे घरची अत्यंत गरिबी. त्यांचे वडील श्रीनिवास हे एका कापडाच्या दुकानामध्ये जुजवी पगारावरती नोकरीला होते. आई कोमलता ही देवळामध्ये जाऊन कुठे भजन पूजन अभंग वगैरे करायची. तिला स्वतःला झाडपाला म्हणजे वैद्यकीय औषधं देण्याची खूप चांगली अशी समज होती, धार्मिक वृत्तीची होती. अशी तिची आई कोमलता यांचा हा सुपुत्र. रामानुजनला 2 भाऊ होते आणि ते भाऊ, एकाचं नाव लक्ष्मीनारायण आणि दुसरा तिरुनारायण. असा हा थोडासा कौटुंबिक भाग होता. रामानुजनचं गरिबी ही जी आहे ना, ही वाचवणार नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर बघितली ना, खरोखर अत्यंत घरची गरिबी. म्हणजे खूप खूप बुद्धिमत्ता, गणित करायची हौस, परंतु कागद नाही. असं म्हणतात की रामानुजन लहानपणी कुठेही एखादा वर्तमानपत्राचा तुकडा मिळाला ना की तो तुकडा असा स्वच्छ करायचा आणि त्याच्यावरती पूर्वी बरू वापरत असत, बरूनी तांबडी किंवा काळी शाई घेऊन त्यांनी त्या अक्षरात ते रिझल्ट लिहून द्यायचा, कॅल्क्युलेशन्स करायचा वगैरे. रामानुजनची ही हौस पाहून त्याच्या वडिलांनी त्याला खूप मोठी पाटी आणून दिलेली होती. रामानुजन स्लेट हा अतिशय मोठा विषय आहे आणि त्या मोठ्या पाटीवरती रामानुजन गणित करायचा आणि शेवटले जे परिणाम असतील ना ते परिणाम तो वहीमध्ये लिहून ठेवायचा. रामानुजन 4थीची परीक्षा शिष्यवृत्ती त्याला मिळाली. पहिला आला तो संपूर्ण तंजावर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर 7वीची देखील त्याला स्कॉलरशिप मिळाली. अशा स्कॉलरशिप मिळत शेवटी मॅट्रिकची परीक्षा 1903 साली तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. मित्र हो, मला एक गोष्ट सांगायची आहे. रामानुजनच्या वेळचे गणिताचे पेपर काय होते याची माहिती इंटरनेटवरती आहे, ती आपण बघा. म्हणजे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न वाचले ना तर मग असं लक्षात येईल की अरे बापरे, एवढे कठीण प्रश्न रामानुजनने सोडवले त्यावेळेला आणि 100 पैकी 100 मार्क मिळाले. गणिताच्या या विशेष प्रावीण्याबद्दल त्याला एक स्कॉलरशिप पण मिळाली, विशेष शिष्यवृत्ती मिळाली. अशा प्रकारे रामानुजनचं मॅट्रिक पर्यंतचं जे शिक्षण आहे, शैक्षणिक कारकीर्द म्हणाल तुम्ही, अतिशय चांगली गेली. पुढे आता कॉलेजला जायचं, पुढचं शिक्षण घ्यायचं. परंतु पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणलं तर त्यावेळेला एक प्रवेश परीक्षा होती, एंट्रन्स एक्झाम जशी म्हणतात त्या प्रकारची परीक्षा होती. पण रामानुजनचं डोकं गणितामध्ये इतकं चालायला लागलं की तो सारखा गणित 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 विषय करायला लागला आणि त्यामुळे इतर विषयांकडे त्याचं थोडंसं दुर्लक्ष झालं.
त्यामुळे दोनदा परीक्षेला बसून देखील ती प्रवेश परीक्षा रामानुजन उत्तीर्ण होऊ शकला नाही. आणि ह्या एका कारणामुळे म्हणजे गणिताच्या अतीव प्रेमामुळे रामानुजनला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे लौकिक अर्थाने रामानुजनचं शिक्षण पूर्णपणे थांबलं. गणिताचा मॅट्रिकपर्यंत जेवढा अभ्यास झाला तेवढाच. त्याची आई जी होती ना ती घरची गरिबी असल्यामुळे मुलांना पेईंग गेस्ट ज्याला म्हणतात त्या प्रकारे काही मुलांना जेवायला बोलवायची घरी. मग त्या मुलांशी रामानुजन गप्पा मारायचा आणि काय शिकवतात रे तुला, मग त्याच्यामुळे ती पुस्तकं मागून घ्यायचा. एस.एल. लोणे यांचं जे ट्रिगोनोमेट्रीचं पुस्तक आहे ना ते रामानुजननी काही दिवसात वाचून काढून आत्मसात केलं. त्याच्यानंतर एक अतिशय चांगलं असं पुस्तक रामानुजनच्या वाचण्यामध्ये आलं, जी.एस. कार सिनॉप्सिस असं त्याचं थोडक्यात वर्णन करतात. त्या पुस्तकाचं रामानुजननी परिशीलन केलं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अत्यंत लहान वयामध्ये ही 2 पुस्तकं रामानुजन पार पूर त्याचा चुरा केला असं म्हणलं तरी चालेल, इतका अभ्यास रामानुजननी केला. रामानुजनचं लौकिक अर्थाने गणिताचं शिक्षण झालं नाही, तो दररोज काही ना काहीतरी वाचायचा, अभ्यास करायचा आणि स्वतंत्र बुद्धिमत्तेने काही संशोधन करायचं. आता पुढे काय झालं, शिक्षण थांबलं. रामानुजनचं लग्न झालं. जानकी अंमल म्हणतात, जानकी नावाची त्याची प्रिय पत्नी, तिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर संसारी जबाबदारी पडली. संसारी जबाबदारी पडली म्हटल्यानंतर अर्थार्जन हा प्रश्न उपस्थित झाला. पैसे मिळाले पाहिजेत. रामानुजनकडे काय होतं, घरची गरिबी आणि गणिताची पुस्तकं. तो जायचा, हे माझं पुस्तक बघा, हे माझं कार्य बघा, मला काही नोकरी देता आली तर बघा. कोण नोकरी देणार हो. परंतु शेवटी मद्रास पोर्ट ट्रस्ट त्यावेळेचं जे होतं ना तिथे त्याला नोकरी मिळाली एका अकाउंटंट. त्यांनी संस्थेची हिशोब ठेवायची आणि उरलेल्या वेळामध्ये काय त्याला करायचे ते गणिती कार्य करायला तिथल्या लोकांनी परवानगी दिली. त्याचं गणिताचे काम जे होतं ना ते काही जणांना अतिशय आवडलं होतं. प्रोफेसर स्मिथ म्हणा किंवा शेषू अय्यर म्हणा, अशा अनेक व्यक्ती होत्या की ज्यांना हे आवडायचं की हा मुलगा काहीतरी करतोय. म्हणून त्याला सांगितलं की तुझं इथलं काम झालं ऑफिसमधलं की उरलेल्या वेळामध्ये तू गणित करत बस. आणि इथून रामानुजनचं गणित फुलायला लागलं. तुम्हाला सांगतो, तो अनेक नवनवीन परिणाम असे लिहून काढायचा आणि त्या वहीमध्ये लिहून ठेवायचा. त्याचं ते गणितावरचं प्रेम पाहून एकाला असं वाटलं की हे सगळं गणित इथं राहून काय उपयोग नाही, ते इंग्लंडला कळवलं पाहिजे. आणि म्हणून प्रोफेसर जी.एच. हार्डी म्हणून अतिशय हुशार त्यावेळेचे गणिती होते, त्यांना रामानुजनच्या गणिताविषयी कळवावं असं त्यांना वाटलं. त्याने रामानुजनला सांगितलं की तू पत्र लिही आणि आपल्या संशोधनाविषयी कळव. खूप काय प्रयत्न करून शेवटी रामानुजननी ते पत्र लिहिलं. अतिशय फेमस असं पत्र आहे, सुप्रसिद्ध पत्र आहे. त्या पत्रामध्ये काय केलं माहिती का, ते पत्र जाऊन पडलं इंग्लंडला आणि हार्डींनीच म्हणलेलं आहे की 3 दिवस ते पत्र शेजारच्या टेबलवर पडून होतं. इंडियन पार्सल काहीतरी असेल म्हणून त्याने लक्ष दिलं नाही. 3 दिवसानंतर ते पत्र हार्डींनी उघडलं आणि पाहतो तो काय गणित. आता गणितावरचं पत्र म्हटल्यानंतर हार्डी खुश झाले. त्याच्यामध्ये काय होतं, रामानुजननी विनंती केली होती की साहेब, मी एक अतिशय सामान्य असा क्लार्क आहे, माझा गणिताचा विशेष अभ्यास झालेला नाही, परंतु मला गणितामध्ये खूप आवड आहे आणि म्हणून मी काही संशोधन केलेलं आहे, तर त्यातले काही निवडक 100 परिणाम मी पुढे देत आहे ते पाहावेत आणि आपल्याला मला काही शिष्यवृत्ती मिळवून देता आली तर पाहावी, ही माझी विनंती आहे. हार्डींनी ते पत्र वाचलं आणि 100 परिणाम गणिताचे त्यांनी लिहिलेले होते रामानुजननी. त्यातले पहिले 1/3 वाचले, 1/3 साधारणपणे वाचले आणि हार्डींना असं वाटलं की हे आणि कुठून तरी उचललेले दिसत आहेत. परंतु पुढचे 1/3 जे आहेत ना, मिडल 1/3, ते गणिती परिणाम जेव्हा हार्डींनी वाचले त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी असं लिहिलंय, आय थॉट आय एम ॲट द जॅकॉबीज हिल. जॅकॉबी म्हणजे त्यावेळेचा खूप मोठे गणिती होते ते आणि त्यांच्या लेव्हलची गणितं ती मधली होती. आणि लास्ट 1/3 आय कुडंट अंडरस्टँड एनिथिंग असं हार्डी म्हणतात, माझ्या डोक्यावरून गेले ते. आणि हार्डी अत्यंत अस्वस्थ झाले की अरे हा एवढा मुलगा लहान माझ्यापेक्षा आणि एवढे मोठे गणिती परिणाम त्याने लिहिलेत की जे मला सुद्धा कळत नाहीत. हे तर झालंच हाईट. आणि सगळ्यात शेवटी पत्राच्या रामानुजननी गोष्ट लिहिली होती की साहेब, तुम्ही जो ऑर्डर्स ऑफ इन्फिनिटीवरती
लिहिलेला आहे परिणाम तो चुकीचा आहे असं मला वाटतं. खरा परिणाम असा आहे. आणि इथं हार्डी अतिशय घोळले. अरे माझा परिणाम चुकीचा म्हणणारा हा मुलगा कोण? आणि म्हणून हार्डी अतिशय डिस्टर्ब झाले आणि काहीही करून ह्या मुलाला इकडे आणायचा, एकदा बघायचा आणि त्याच्या सान्निध्यामध्ये आपला वेळ घालवायचा असं हार्डींनी ठरवलं. हार्डींना अतिशय वाटले की रामानुजन आलाच पाहिजे इंग्लंडला. तो खूप मोठा मनोरंजक इतिहास आहे. अनेक प्रयत्नानंतर शेवटी रामानुजन इंग्लंडमध्ये आला. 4 वर्ष रामानुजन आणि हार्डी हे बरोबर होते. लक्षात ठेवा तुम्ही, 4 वर्षांचा रामानुजनच्या बरोबरचा काळ हा गणितातील रोमांस होता, रोमहर्षक काळ होता असं हार्डींनी म्हटलेलं आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे रामानुजनला नवीन गणिताची ओळख नाही असं हार्डींना वाटलं होतं. म्हणून त्यांनी त्याला गणित शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु रामानुजन काय ऐकायला तयार होता. त्याचं स्वतंत्र बुद्धीने जे डोकं चालू झालं ना ते पाहिल्यानंतर हार्डींनी सांगितलं की यांना जे काही करायचे ना ते करू देत. आणि म्हणून रामानुजननी स्वतंत्र प्रज्ञेवरती अनेक गणिती परिणाम हे शोधून काढले. त्यातले काही हार्डींच्या बरोबर देखील काढलेले आहेत. सगळ्या नियतकालिकांमध्ये एकच विषय, रामानुजन रामानुजन रामानुजन. रामानुजनचे गणितावरील अग्रलेख, संशोधन पेपर हे प्रथम क्रमांकाने छापून यायला लागले आणि सगळ्या जगताला रामानुजनचं नाव कळलं. या रामानुजनला फेलो ऑफ रॉयल सोसायटीचा किताब द्यावा असं हार्डींना वाटायला लागलं. परंतु रामानुजनला डिग्री नव्हती. मग शेवटी हार्डींच्या प्रयत्नांनी असं ठरलं विद्यापीठाच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून की रामानुजननी एक 60 लेक्चर्स अटेंड करायचे आणि काही गणितातले संशोधन पेपर प्रसिद्ध करायचे. असं जर केलं तर रामानुजनला पदवी देता येईल. रामानुजनने ते केलं आणि रामानुजनला त्यावेळेला BA ही पदवी मिळाली. ही पदवी मिळाल्यानंतर आणि रामानुजनचं संशोधन कार्य पाहून रामानुजनला फेलो ऑफ रॉयल सोसायटी हा फार मोठा बहुमान हा देण्यात आला. त्यानंतर ट्रिनिटी कॉलेजचा सन्मान देखील रामानुजनला मिळाला. अशा रीतीने एका पाठोपाठ एक अनेक सन्मान मिळवत कीर्तीच्या उच्च शिखरावरती असताना रामानुजन दुर्दैवाने आजारी पडला. त्याला अत्यंत असाध्य असा TB सारखा रोग झाला आणि रामानुजन शेवटी भारतामध्ये 1919 साली परत आला. 1919 साली परत आल्यानंतर तो अक्षरशः बेडवरती असा पडून होता. त्याची पत्नी जानकी ही त्याची सेवा करायची. त्या पडलेल्या अवस्थेमध्ये देखील रामानुजनचं संशोधन कार्य चालूच होतं. पेपर्स आणून द्यायचे, त्याच्यावरती रामानुजन काहीतरी कॅल्क्युलेशन करायचा, त्याची पत्नी तो कागद नीट ठेवून द्यायच्या. अशा प्रकारे 1 वर्षभर रामानुजननी संशोधन केलं. रामानुजननी शेवटी हार्डींना पत्र लिहिलं की हार्डी साहेब, आजारी असल्यामुळे मी 1 वर्षभर तुम्हाला काही कळवू शकलो नाही, परंतु हे जे माझे कागदपत्र आहेत, संशोधन आहे, ते मी तुम्हाला पाठवत आहे. आणि म्हणून त्याने हार्डींना ते पाठवलं. हे शेवटले संशोधनाचा विषय होता मॉक थीटा फंक्शन्स. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 1919 साली त्यांनी हे संशोधन केलेलं. आज जगातले अमेरिकेमधले 1-2 फिजिसिस्ट संशोधक असे म्हणतात की ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर जे आहेत ना, ते कृष्णविवरांच्या कॅल्क्युलेशन जे काही करतात त्या संदर्भात त्याच्यासाठी रामानुजनचं हे शेवटल्या वर्षात केलेलं सूत्ररूपाचं संशोधन अतिशय उपयोगी पडत आहे. किती रामानुजनला काही कल्पना होती का कृष्णविवर म्हणजे काय 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 वगैरे वगैरे. तर गणिती काय करतात हे काही कळत नाही. अनेक वर्षांनी लोकांना त्याचा उपयोग कळतो. याचं एक सुंदर उदाहरण आहे. रामानुजन अत्यंत दुर्धर आजाराने आजारी असल्यामुळे भारतात परत आला आणि 26 एप्रिल 1920 रोजी त्याची प्राणज्योत मालवली. याच्यानंतर खूप मोठ्या सभा झाल्या. हार्डींनी उद्गार काढले की अरे, रामानुजनने मला विनंती केली होती की मला काहीतरी मार्गदर्शन करा, पण खरं सांगायचं तर रामानुजनला काही सांगण्यापेक्षा मी स्वतःच त्याच्याकडून खूप काही शिकलो. स्वतंत्र बुद्धिमत्तेच्या जोरावरती 100 पैकी मार्क द्यायचे म्हटले तर मी स्वतःला 25 मार्क देईन आणि रामानुजनला 100 पैकी 100 मार्क देईन, असा दिलखुलासपणे हार्डींनी रामानुजनबद्दल उद्गार काढलेले आहेत. रामानुजनचं जे संशोधन आहे ते प्रसिद्ध कोणी केलं तर ते प्राध्यापक हार्डींनी केलं. कलेक्टेड पेपर्स ऑफ श्रीनिवास रामानुजन असं त्या पुस्तकाचं नाव आहे.
रामानुजन आणि हार्डी यांनी जे प्रसिद्ध केले ते ओरिजिनल पेपर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. रामानुजनच्या फक्त 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रामानुजनचे संशोधनाचे विषय जे आहेत ते अतिशय वेगवेगळे आहेत. नंबर सिस्टीम्स आहेत, कंटिन्युअस फ्रॅक्शन्स आहेत, इन्फायनाईट सिरीज आहेत, वगैरे वगैरे. मी आता तुम्हाला नंतर एक बोर्डवरती काही माहिती लिहिली ती आपण जरूर वाचा, म्हणजे आपल्याला कळेल की किती विविध प्रकारचे विषय रामानुजनने हँडल केलेले आहेत. रामानुजनच्या विषयी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे रामानुजनचा पत्रव्यवहार. रामानुजननी घरी एक पत्र लिहिलेलं आहे भारतात परत येण्यापूर्वी, ते अतिशय वाचण्यासारखं आहे. तो असं म्हणतो पत्रामध्ये की मला जी काही स्कॉलरशिप मिळते त्या स्कॉलरशिपमधील काही भाग घरच्या गोष्टींसाठी वापरावा आणि एवढा एवढा भाग हा ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळत नाहीत, वह्या मिळत नाहीत, अशा माझ्या भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी द्यावा. अहो, स्वतःची गरिबी असताना जो माणूस अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त करतो तो किती महान असेल. त्याला जाणीव होती की माझ्यासारखी अवस्था इतरांची होऊ नये. आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शैक्षणिक कार्यासाठी मदत करणं हे देखील परमेश्वराचंच कार्य आहे असं मला वाटतं. रामानुजन गेल्यानंतर अनेक प्रकारचे सन्मान आपल्या भारत सरकारने, तामिळनाडू सरकारने, इतरांनी असे दिले गेले. या ठिकाणी मी काही माहिती लिहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून पाळला जातो. 22 डिसेंबर रामानुजन दिन, यंग मॅथमॅटिशियन पारितोषिक या निमित्ताने दिलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शास्त्र रामानुजन प्राइज. 32 वर्षाच्या आतले जे संशोधक आहेत त्यांच्यासाठी हे विशेष प्राइज आहे. काही चित्रपट सृष्टीतल्या लोकांनी काढलेला आहे. द मॅन हू न्यू इन्फिनिटी हा चित्रपट आपल्याला तर अतिशय माहिती आहे. त्याच्याही अगोदर एक चित्रपट एकाने प्रसिद्ध केलेला आहे. संशोधनातील विशेष नोंदी लक्षात ठेवा की 3900 गणिती परिणामांपैकी 400हून अधिक गणिती परिणामांची सिद्धता कोणाला देतात आलेली नाहीये. हा एक विषय आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉक थीटा फंक्शनचा परिणामांचा उपयोग कृष्ण विवरांमधील गणिती आकडेमोडीसाठी केला जातो. कॅन्सर रिसर्च, नॅनो टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये रामानुजनच्या संशोधनाचा उपयोग होत आहे. गणिती संशोधनाचे विषय जर म्हणाल ना तर या ठिकाणी मी काही विषय दिलेले आहेत. अर्थात या सर्वच विषयांची माहिती आपल्याला आज घेता येणार नाही. गणिती संशोधन रामानुजननी काय केलं हे आपण जरा वेळाने पाहूया आणि यातलं जे काही सहज समजेल एक थोडीशी ग्लिम्सेस ऑफ रामानुजन्स रिसर्च यासाठी म्हणून आपण यातले काही मोजके विषय घेऊया. बर्नॉलीज नंबर्स हा जो विषय आहे तो बर्नॉलीज नंबर रामानुजननी अत्यंत लहान असताना शोधलेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इन्फायनाईट सिरीज याच्यासाठी रामानुजन प्रसिद्ध आहे. मॉड्युलर इक्वेशन्स आणि पाय याच्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत. रामानुजनचा जो विषय आहे तो अतिशय गहन आहे. एखादा क्रिकेटमध्ये एक बॉलर असतो बघा, गोलंदाज, त्याचा चेंडू शेवटपर्यंत फलंदाजाला कळत नाही की अरे कसा चेंडू आहे, काय आहे. चंद्रशेखर नावाचा एक खूप मोठा गोलंदाज होऊन गेला, त्याचा चेंडू शेवटपर्यंत कळायचं नाही. तसं रामानुजनचं गणित आहे. सुरुवातीला सोपं वाटतं आणि नंतर एकदम काहीतरी टर्न घेतं. असं हे रामानुजनचं गणित आहे. या गणिताविषयी देखील माहिती आपण नंतर करून घेऊया.